आकाशवाणी अकोला केंद्रावरून प्रसारित युवा स्पंदन या कार्यक्रमात मी नितीन ताथोड आपले मनापासून स्वागत करतो. युवा दोस्तांनो, आजच्या या कार्यक्रमात राष्ट्रीय स्तरावरील धावपटू धनंजय संतोष खाडे आणि राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन संचालनात सहभागी विवेक प्रमोद पिंजरकर यांची नितीन ताथोड यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. तांत्रिक सहाय्य असेल श्रीराम परसोडे यांचं, सादरकर्ते असतील विनोद गवळी आणि ही अकोला आकाशवाणी केंद्राची निर्मिती असेल. आजच्या या युवा दोस्तांसाठीच्या कार्यक्रमात आपला सहभागी मित्र आहे विवेक प्रमोद पिंजरकर. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथेच शिक्षण घेतो. आणि मित्रांनो, या विद्यार्थ्याने 2025च्या राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन संचलना शिबिराच्या अंतर्गत भाग घेऊन महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये जे शिवाजी पार्कवर पथसंचलन असते 26 जानेवारी 2025ला राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत सहभागी झाला होता. त्याचबरोबर कुस्ती, वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये हा राज्यस्तरावर विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेला आपला मित्र आहे. तर मी आजच्या कार्यक्रमात विवेक तुझं स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार. बरं विवेक, प्राथमिक शिक्षण कुठे घेतलं? तर माझं नर्सरी ते 10वीपर्यंत शिक्षण हे सहकार विद्यामंदिर वरड बकाल, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा येथे झालं. आणि नंतर माझं ज्युनियर कॉलेज जे की दिनीविरा ज्युनियर कॉलेज जळगाव जामोद येथे झालं. हां. आणि नंतर माझं UGचं कॉलेज जे आहे विवेकानंद ॲग्रिकल्चर कॉलेज, हिवरा आश्रम, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा. आणि सध्या मी MSc ॲग्रीला कृषी महाविद्यालय लातूर येथे मी शिक्षण घेत आहो. बरं, म्हणजे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात तुझी BSc होऊन गेली. हो सर. आणि तू आता लातूरच्या MSc ॲग्रीला तू शिक्षण घेत आहेस. एक सांग, हे जे 2025ला तू या राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन संचलन शिबिरात सहभागी झाला, तर याची माहिती तुला कुठून मिळाली? खऱ्या अर्थाने आमचं सांगताना अत्यंत आनंद होईल की आमचं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आहे, जे की विद्यार्थ्यांना नेहमी प्रोत्साहन देत राहते आणि वेगवेगळ्या स्पर्धा, वेगवेगळे कार्यक्रम याची माहिती हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम विद्यापीठ करते. आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी आमच्या कॉलेजपर्यंत ही माहिती पोहोचवली की असा कार्यक्रम आहे, अशी निवड चाचणी आहे. आणि कॉलेजच्या माध्यमातून आमचे NSSचे कार्यक्रम अधिकारी आहेत रिस्पेक्टेड सुशील दळवी सर, यांनी आम्हाला हे माहिती सांगली की असा कार्यक्रम आहे, यात आपल्याला सहभागी व्हायचं आहे. बरं, मग या इतक्या मोठ्या म्हणजे महाराष्ट्राच्या पथसंचलनात तू सहभागी झालास, तर या पथसंचलनात सहभागी होण्यासाठी तुमची काही पूर्वतयारी होती का? सर, खऱ्या अर्थाने NSS म्हटलं की आम्हाला स्वच्छता आठवते, NSS म्हटलं की 7 दिवसाचा आम्हाला कॅम्प आठवते. पण असं काही असते हे आम्हाला खऱ्या अर्थाने प्रामुख्याने माहिती नव्हतं. अचानक विद्यापीठाने सांगितलं की असं असते. मग त्याच्याबद्दल आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून, कोणी आमचे सिनियर गेले विद्यापीठाच्या आधी, त्यांच्याकडून माहिती घेतली कसं असते तिथचं. आणि ते झाल्यानंतर आम्ही नांदेडला गेलो. आमच्या कॉलेजमधून विद्यापीठाने 2 जणांची निवड केली होती, जे की विद्यापीठाचं प्रतिनिधित्व करणार, एक मुलगा आणि मी, एक मुलगा आणि एक मुलगी. आणि असे जे की स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे दिनांक 26 ते 28 सप्टेंबर 2024 रोजी पूर्व SRD NRD सिलेक्शन कॅम्प झाला राज्यस्तरीय. तिथे विद्यार्थ्यांचं परेड होतंच प्रामुख्याने मार्किंग, कारण तेच महत्त्वाचं होतं. त्यात परेडची प्रॅक्टिस, त्याच्यावर मार्किंग होती. तुमची रनिंग, फिजिकल फिटनेस किती आहे त्याच्यावर होती. तुमचा फ्लॅट फूट, नॉकनी, जे की आम्ही आर्मीमध्ये हे बघतो क्रायटेरिया सिलेक्शनचा, तो सुद्धा बघला जातो. नंतर तुमचं वेट बघल्या जाते, हाईट बघल्या जाते. नंतर तुमच्या कल्चरल ॲक्टिव्हिटी बघल्या जातात. नंतर तुमचं इंटरव्ह्यू घेतला जातो. या सगळ्यांच्या मार्किंग करून तुमचं सिलेक्शन होत असते 90 जणांच्या ग्रुपमध्ये. बरं, मग या 90 जणांच्या ग्रुपमध्ये जे सिलेक्शन तू सांगितलं पथसंचलनासाठी, तर याच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व विद्यापीठातून विद्यार्थी येत असतील? हो सर. मग जवळपास किती विद्यार्थी येतात? जवळपास 350 ते 400 मुलं आले होते. म्हणजे 400 मुलांपैकी फक्त 90 जण लागते. मग आता याच्यात हे जे आहे ते याची तू तयारी केली असेल? हो, तयारी केली होती. कशी केली?
खऱ्या अर्थाने आता आजच्या या आधुनिक इंटरनेटच्या जगात जर आम्हाला बघायचं झालं तर आज जे जेनझी म्हटलं जाते हा. त्यांच्यासाठी एक युट्यूबच असं माध्यम आहे की नवीन काहीतरी तिथून शिकल्या जाते. बरं बरं बरं. खऱ्या अर्थाने युट्यूबच्या माध्यमातून कसं असते परेड, कारण आम्हाला NSS म्हटलं हा. की ते परेड नसतेच, ते फक्त NCC साठीच असते. बरं त्यांचे व्हिडिओ बघून आम्ही थोडाफार जो प्रयत्न केला शिकण्याचा त्यांच्यापासून कमी कालावधीत जसं शक्य झालं तसं. बरं. सहभागी होत असताना तुला काही अनुभव आले का? खऱ्या अर्थाने सर तुम्हाला सांगता अत्यंत आनंद होईल की आपण महाराष्ट्रात राहतो आणि महाराष्ट्रात सगळ्या प्रकारच्या बोलीभाषा बोलल्या जातात. हा अलग अलग संस्कृती आहे. हा विविधतेने लटलेला आमचा महाराष्ट्र आहे. हा. खऱ्या अर्थाने आम्ही बघायचं झालं तर मुंबईपासून थेट आमच्या गडचिरोली चंद्रपूरपर्यंत बघायचं झालं, तिकडे जळगाव खानदेशपासून तर आमच्या सिंधुदुर्ग रत्नागिरीपर्यंत बघायचं झालं, हा, हा. तर संपूर्ण महाराष्ट्रातली मुलं तिथे येतात आणि त्यांची संस्कृती, त्यांची बोलीभाषा, त्यांचं कल्चर हे सगळं आपल्याला तिथून शिकवायला मिळते. ही खऱ्या अर्थाने खूप महत्त्वाची गोष्ट असते. पर्यटन एक भाग झालाच, परंतु अशा मुलांसोबत आपल्याला त्यांच्यापासून काही शिकायला मिळतात, नवीन भेटीगाठी होतात. हे खरंच अविस्मरणीय क्षण होता आणि तो कधीही विसरू न शकणारा एक आनंददायी क्षण होता असं मला वाटतं. आणि तेथे सर सांगताना आनंद होईल की फक्त आमची परेड नव्हती. सकाळी आमचा 5 वाजतापासून तिथे शेड्यूल होता, ते रात्रीच्या 10-10:30पर्यंत चालायचा. ड्रिल तर 90% ड्रिल होतीच पूर्ण कंटिन्यू शेड्यूलमध्ये, परंतु त्यात दुपारच्या सेशनमध्ये आमचं म्हणजे जे लेक्चर सेक्शन होतं त्याच्यात आम्हाला विविध विद्वान व्यक्ती आम्हाला मार्गदर्शन करायला यायचे. नंतर आम्हाला आध्यात्मिक गुरु आम्हाला मार्गदर्शन करायला आले. नंतर मुंबईचे ट्रॅफिक पोलीस अधिकारी हे सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करायला आले. आणि ते तर झालंच, नंतर आम्हाला ज्यांनी इस्रायल सारख्या देशातून सेल्फ डिफेन्सचं ट्रेनिंग घेऊन आले ते आम्हाला सेल्फ डिफेन्स, कारण आजच्या जगात आम्ही महिलांवर अत्याचार बघतो. बरोबर आहे. हा सर्व याच्यात आम्ही आमच्या स्वतःचं रक्षण करणं शिकणार आहे, परंतु आपल्या बहिणीसारख्या मुलींकडे हे समतेच्या दृष्टीनं पाहून त्यांचं सुद्धा रक्षण करणं हे त्या माध्यमातून शिकलो. बरं विवेक, तू राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन संचालन शिबिर 2025 मध्ये सहभागी झालास. शिवाजी पार्कवर हा 26 जानेवारी 2025 साली झाला होता. तर या पथसंचलनातला तुझा छोटासा अनुभव सांग. खऱ्या अर्थाने जे शिवाजी पार्क आम्ही फक्त टीव्हीमध्ये भाषणाच्या कार्यक्रमात बघत आलो, त्या शिवाजी पार्कमध्ये पाऊल ठेवणं खरंच एक अभिमानास्पद गोष्ट होती, कारण ऐतिहासिक तिथून कामे झाली. खऱ्या अर्थाने शिवाजी पार्कमध्ये महामहिम राज्यपाल महाराष्ट्राचे ते उपस्थित असताना त्या भारत मातेच्या तिरंग्या झेंड्याला ते सलामी देणे आणि ते भावना राष्ट्रभक्तीचे जे जागृत होते ते खरंच एक अभिमानास्पद गोष्ट असते. आणि तिथे आयोजकांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही इथून जे शिवाजी पार्कमधून जासाल ते तुम्हाला नारळी बागपर्यंत जाणं आहे, तिथे तुम्हाला अख्खं मुंबई बघायला येणार आहे. खरं तर आम्हाला ते वाटलं होतं की गंमत म्हटलं असेल, पण अख्खं अर्ध मुंबई आम्हाला बघण्यासाठी तिथे रस्ते पूर्ण पॅक झालेलं होतं. आणि त्यांच्या मनात जी ऊर्जा होती आणि ती राष्ट्रभक्तीची भावना होती की भारत माता की जे वंदे मातरम, ते ओसांडून वाहत होती. आणि त्याच्यामधून आम्हाला खूप शिकायला मिळालं की एक अचूक पाऊल परेडचं आणि शिस्तबद्धपणा काय असते आणि लोकांच्या मनात राष्ट्रभक्तीची भावना काय हे सुद्धा आम्हाला तिथून शिकायला मिळाले. आणि तो एक वेगळा अनुभव होता आयुष्यातला. बरं, हे झालं आपलं या पथसंचलनाचं. याच्या व्यतिरिक्त तू अजून कुठल्या क्षेत्रात तुझा हातखंडा प्रस्थापित केलेला आहे? खऱ्या अर्थाने सांगताना अत्यंत आनंद होईल की माझे जे आजोबा आहेत ते फुले शाहू आंबेडकरवादी विचारवंत आहेत आणि त्यांचा मी वैचारिक वारस हा पुढे नेण्याचा मी थोडा फुल नाही फुलाची पाकळी हा प्रयत्न करत आहोत. अगदी बरोबर. वक्तृत्वाच्या माध्यमातून मी माझा शेतकरी बाप याची व्यथा, जिथे मला जो विषय मिळाला ते ठामपणे त्यांचं व्यथा मांडण्याचं मी काम करत आहोत. वक्तृत्वाचा मी 11वी पासून माझा हा प्रवास झाला वक्तृत्व स्पर्धेचा. सुरुवातीचे वक्तृत्व स्पर्धा ही माझ्या आयुष्यातली पहिली वक्तृत्व स्पर्धा होती. तर त्यातला एक भाग म्हणजे की माझा आणि माझ्या परिवारासाठीच खूप महत्वाचा होता, कारण त्या वक्तृत्व स्पर्धेमधून मी तालुक्यातून 3रा आलो होतो आणि नंतर बुलढाणा जिल्ह्यातून पहिला आला होतो. आणि त्यात मला 10,000 कलेक्टर मॅडमच्या हस्ते, SP मॅडमच्या हस्ते पुरस्कार मिळाला होता. आणि याच्यापेक्षाही मोठं की तिथून मला राज्य स्तरावर जायचं होतं आणि तिथे मला विधानसभेत 1-2 दिवसाचं मंत्रिपद मिळालं होतं. आणि तिथे सर्व मंत्री होते. त्या काळात आशिष शेलार हे शिक्षण मंत्री, विनोद तावडे सन्मान्य हे होते. आणि तिथे मला जे आम्ही जिल्ह्यातून पहिले आलो होतो त्यांना पुढच्या बाकावर बसण्याचं, जे आम्ही टीव्हीवर बघतो फक्त गदारोळ हे ते, तिथं बसण्याचा मान मिळाला. आणि माझ्यामुळे माझ्या वडिलांना तिथे जे वर गॅलरी होते तिथे बसण्याचा मान मिळाला होता. असे वक्तृत्व स्पर्धा अनेक होत्या, खूप बक्षिसं मिळाली, पण बक्षिसाच्या पेक्षा मला खूप त्यातून शिकायला मिळालं. विवेक, जाता जाता तू आपल्या युवा दोस्तांना काय सांगशील? खऱ्या अर्थाने सर्व शिक्षण घेत आहोत आम्ही, पण शिक्षणासोबत आम्ही आमच्या अदर ऍक्टिव्हिटीकडे दुर्लक्ष करत आहोत. अगदी बरोबर. जर एखाद्या मुलाला जर खरंच येत असेल तरी तो म्हणते राहू दे बा, राहू दे, हे सोडून दे, फक्त आपण अभ्यास करू, अभ्यासाकडे. पण हे जर सोबत घेतलं तर आपलं व्यक्तिमत्व विकास नक्कीच होतो. आणि शेवटी मी एवढंच सांगेल की एखादी जर नवीन संधी आली त्याचं सोनं करण्याचं काम आपलं आहे.
आपलं महाविद्यालय, आपलं युनिव्हर्सिटीनं एखादी जर जबाबदारी दिली किंवा कुठलीही आपली सामाजिक, ते आपलं पारणं, आपले पूर्ण प्रयत्न करणं, त्यातलं यश येऊ की अपयश येऊ ते जाऊ द्या, पण ते संधी पूर्ण हे सोनं करण्याचं काम आपलं हा आहे. नक्की. एवढं सुद्धा लक्षात असू द्या. आणि मी शेवटी एवढंच म्हणेल की एक सुंदर अशा ओळी आहे की उठो जवान देश की वसुंधरा पुकारती, उठो जवान देश की वसुंधरा पुकारती, ये देश हे पुकारता पुकारती माँ भारती. देशासाठी काहीतरी आपल्याला देणं लागतं, ते नक्की, फुल नाही नक्की. फुलण्याची पाकळी ते देण्याचा प्रयत्न करूया. जय हिंद, जय भारत, धन्यवाद. चल, तू आला त्याबद्दल तुझे खूप खूप आभार आणि धन्यवाद. खूप खूप थँक्यू सर. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमथडीच्या तट्टानाया, भीमथडीच्या तट्टानाया, यमुनेचे पाणी पाजा. महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीतीन आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा. भीतीन आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा. आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गरजतो, सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निखळाच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला, देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा. युवा दोस्तांनो, कार्यक्रमात यानंतर राष्ट्रीय स्तरावरील धावपटू धनंजय संतोष खाडे. नमस्कार. नमस्कार सर, मी मूळ आळंदा गावचा, तालुका बाळशिटाकडी, जिल्हा अकोला. बरं, मला एक गोष्ट सांग, तुला ही धावण्याची आवड निर्माण कशी झाली? मला हे धावण्याची आवड सर लहानपणापासूनच धावण्याची आवड होती, हां. पण कधी मला लहानपणापासून असा प्लॅटफॉर्म मिळाला नाही. बरं. पहिल्यांदा मला हा असा प्लॅटफॉर्म जेव्हा जिल्हा स्तरावर अजिंक्यपद नावाची एक स्पर्धा झाली. कुठे झाली होती ही स्पर्धा? ही वसंत देसाईवर झाली होती. आपल्या अकोल्याच्या वसंत देसाईवर. सर, हे आपल्या अकोला ॲथलेटिक असोसिएशनने ही स्पर्धा ऑर्गनाईज केली बरं. होती. हां तर त्या स्पर्धेत मी भाग घेतला होता. हां तर त्या स्पर्धेत मला अपयश आलं हां. फर्स्ट टाईम. हां पण तेव्हा मी असं ठरविलं की आपल्याला अपयश आलं, आपल्याला हा विषय लहानपणापासून आवडते, हां. आपण हारलो कसं काय, हां. तर आपल्याला मग तेव्हा ठरवलं की या क्षेत्रात काही ना काही कामगिरी करायची. नक्की.
म्हणजे अपयश ही यशाची पहिली पहिली पायरी पायरी आहे. आहे. ही तू सिद्ध करून दाखवलं. कारण तू पहिल्या स्पर्धेत अपयशी झाल्यावर सुद्धा तू राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत जाऊन दुसरं बक्षीस मिळवलं. म्हणजे इतक्या मोठ्या भारत देशात जवळपास सर्वच राज्यांमधून तिथे ॲथलेटिक्स आले असतील. हां सर. त्या ॲथलेटिक्समधून तू दुसरा क्रमांक पटकून अकोला जिल्ह्याचं नाव राष्ट्रीय स्तरावर नेलं. सर मी जे आहे ना, मी वसंत देसाईवर प्रॅक्टिस करतो. माझे जे कोच आहेत ओम ताकसाळकर सर, गणेश मार्के सर, हे संदीप ढोके सर, अकोला असोसिएशनचे जे सचिव आहेत, यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले. यांनी माझा सराव घेतला. मला शून्यातून बनवलं यांनी. पहिले तर मी हारलो, पण त्याच्यानंतर मी खूप कॉम्पिटिशन खेळत गेलो. अकोला जिल्ह्यात मी जिंकलो. त्यानंतर माझं सिलेक्शन झालं. राज्य स्तरावर खेळलो. राज्य स्तरावर कुठं सेमीफायनलला, कुठं फायनलला असा कटत गेलो. पण शेवटी अखेर मी खूप कॉम्पिटिशन खेळल्यानंतर शेवटी अखेर मला मेडल मिळालं. रौप्य पदक प्राप्त झालं. अयोध्येला 22व्या ऑल इंडिया ॲथलेटिक्स ॲग्रिकल्चर स्पोर्ट मीटमध्ये, जे की अयोध्याला झाली 2 ते 5 मे दरम्यान, बरं. यामध्ये मला सिल्वर मेडल प्राप्त झालं. 50 सेकंडचा मी तिथं टायमिंग लावला सर, आणि मला तिथं मेडल मिळालं. 400 मीटर अंतर अंतर. हे फक्त 50 सेकंदात तू पार केलंस. हां सर. मग हा पल्ला गाठण्यासाठी तू जो सराव करतोस तो कसा करतोस? सर हा पल्ला गाठण्यासाठी जो सराव आहे माझा, 3 वर्षाची मेहनत आहे सर. रेग्युलर सकाळी संध्याकाळी दोन्ही टाइम प्रॅक्टिस करायचं. रेग्युलर 5 ते 7 किंवा 8 होतात कधी कधी, आणि इव्हिनिंगला पण तो 6 ते 8 किंवा 9 असा म्हणजे 2 टाइम 2 ते 3 घंटे तू रोज सराव सकाळ संध्याकाळ करतोस धावण्याचा. आणि मग या सरावात कधी खंड नाही पडला? नाही सर. कॉलेज करून मी माझं प्रोफेशन सांभाळलं. म्हणजे तुझं कॉलेज करून सुद्धा तू तुझी ही आवड जोपासली. तुझ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसोबत तू इतर कोणत्या महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला? सर याच्या आधी म्हणजे मी अश्वमेध नावाची एक आपल्या महाराष्ट्राची एक मुख्य स्टेट लेवल कॉम्पिटिशन असते. बरं. जिथं सर्व युनिव्हर्सिटीज येतात. म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्व युनिव्हर्सिटीचे धावपटू येतात. हां. त्याच्यामध्ये मी 2022 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी संभाजीनगर इथे झाली होती. येथे मी पहिली अश्वमेध कॉम्पिटिशन खेळलो. मग ते अश्वमेध कॉम्पिटिशनमध्ये तू धावला, असा तुझा अनुभव आहे का की कुठे एखाद्या स्पर्धेत तू गेला पण जिथे तुला यश यायला पाहिजे होतं त्या अनुषंगाने आलं नाही? सर अश्वमेध कॉम्पिटिशन जे 2023ची जे अश्वमेध आहे माझं, जे नागपूरला झाला होता, तो संत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी नागपूरला जे झालं होतं, तिथं सर माझा त्या टाइमला मी पीक फॉर्मवर असतो, म्हणतात ना ते पीक फॉर्म असते, ग्रोथ अप होता होतो मी. माझं तिथं जे आमची हिट असते पण मी फर्स्ट काढली होती. सेमीला पण क्वालिफाय झालतो मी क्वालिफाय केली, मी फायनलला क्वालिफाय झालो. पण म्हणतात ना सर, नशिबात नसलेली गोष्ट मेहनत करून पण भेटत नाही. मी फायनलला गेलो आणि माझ्या जो स्टार्ट झाला त्यामध्ये माझं ज्यानं फाऊल झाला. मुलं पहिलेच निघून गेले, मी जागेवर होतो. मग मी लेट निघालो, त्याच्यामुळं मला तिथं अपयश आलं. माझं म्हणजे ही तुझी आठवण राहिली? ही माझी आठवण राहिलेली, कारण आपण फायनल पर्यंत खूप मेहनत करून आखरीच्या क्षणाला तुझी चूक झाली. आता तुला यावेळेस राष्ट्रीय स्तरावर दुसरं, आणि आम्ही अपेक्षा करतो आणि तुला शुभेच्छा सुद्धा देतो, धावण्याच्या 400 मीटरच्या स्पर्धेत तू पहिलं बक्षीस आणावं. तुझं हे 400 मीटरचं आहे, याच्या व्यतिरिक्त तू 800 मीटर किंवा 1600 मीटर? सर माझा मेन इव्हेंट 400 मीटर आहे. याला सपोर्टिंग इव्हेंट म्हणून मी 200 मीटर पण इव्हेंट खेळतो. मग त्याचा सराव वेगळा करतो की याच्यातच सराव असतो? सर त्याचा सराव थोडा वेगळा असतो. 200 मीटरमध्ये शॉर्ट रिपिटेशनवर जास्त भर असते, आणि 400 मीटरमध्ये कसं लॉंग रिपिटेशन जास्त भर असते, थोडा मिडल डिस्टन्सच्या. सर जो 400 मीटर आहे ना, याला ॲथलेटिक्सचा टायगर इव्हेंट म्हणतात. हा इव्हेंट सर्वात टफ आहे. म्हणजे मोठमोठ्या ॲथलीटांनी असं म्हटलेलं आहे की 400 मीटर जेव्हा आपण धावतो तेव्हा मध्ये बॉडीमध्ये एवढं फिनिशिंग मारता वेळेस बॉडीमध्ये एवढं लॅक्टिक ॲसिड सिक्रेट होते. 10 किलोमीटर किंवा हाफ मॅरेथॉन खेळणाऱ्या मुलांच्या बॉडीमध्ये पण तेवढं लॅक्टिक ॲसिड सिक्रेट होत नाही. बरं, का बरं? कारण त्याच्यामध्ये हा जो इव्हेंट आहे स्पीड प्लस इंडुरन्स, त्याच्यामध्ये आपलं दोन्ही पण चेक होते. बाकी इव्हेंटमध्ये तसं नाही आहे सर. कुठं स्पीड चेक होते तर कुठे इंडुरन्स चेक होते. जसं 100 मीटरमध्ये स्पीड चेक होते, किलोमीटरमध्ये इंडुरन्स चेक होते. पण याच्यामध्ये दोन्ही पण, याच्याकडे जाणारे खूप मोजकी मुलं असतात सर, आणि याच्यामध्ये गेल्यानंतर पण खूप मोजकी मुलं हा इव्हेंट म्हणजे इव्हेंट बदलून घेतात मुलं काही दिवसानंतर. तर माझं असं म्हणणं आहे सर, आजच्या युवकांना कोणती पण जर गोष्ट आपण करायचं म्हटलं, जर आपण ठरवलं तर ते सातत्यानं करावं लागते. अपयश यश येत राहील, पण एक ना एक दिवस ते नक्कीच आपल्याला मिळेल. ती गोष्ट प्रयत्न केले ना तर ती गोष्ट आपल्याला नक्की मिळेल. थोडा टाइम लागेल, पेशन्स ठेवाच लागते सर कोणत्याही फील्डमध्ये. पहिल्यांदा जेव्हा आपण पहिली पायरी चढतो तेव्हा आपल्याला असं वाटते की नाही खूप उंच आहे, आपण नाही चढू शकत इतक्या वर. जर आपण मधातून निघून गेलो तर ते आपल्याला आपलं धैर्य कधीच भेटत नाही. पण जर आपण कंटिन्यू चालत राहिलो, एक एक पायरी जर वदर चढत राहिलो, नक्की तर एक ना एक दिवस आपल्याला शिखर भेटतेच. प्रयत्नांती परमेश्वर. धनंजय, युवकांसाठी फार छान बोललास.
त्याबद्दल तुझे धन्यवाद देतो. थँक्यू सर. देश ਨੂੰ ਚੱਲੋ ਦੇश ਨੂੰ ਚੱਲੋ ਦੇਸ਼ 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 ਮੰਗਤਾ ਹੈ ਕੁਰਬਾਨੀਆਂ ਦੇਸ਼ ਮੰਗਤਾ ਹੈ ਕੁਰਬਾਨੀਆਂ ਕਾਨੂੰ ਪਰਦੇਸਾਂ ਵਿੱਚ ਰੋਲੀਏ ਜਵਾਨੀਆਂ ਓਏ ਦੇਸ਼ ਨੂੰ ਚੱਲੋ ਦੇਸ਼ ਨੂੰ ਚੱਲੋ ਦੇਸ਼ ਨੂੰ ਚੱਲੋ ਦੇਸ਼ ਨੂੰ ਚੱਲੋ मातृभूमि ने हमें बुलाया है अब जाना होगा मातृभूमि ने हमें बुलाया है अब जाना होगा जंजीरों में कैद है वो उसे छुड़ाना होगा अब न सहेंगे हम गैरों की गुलामियां देश न चलो देश न चलो देश न चलो देश न चलो देश मांगता है कुर्बानियां देश मांगता है कुर्बानियां कानू पर देशा विच डोलिए जवानियां देश न चलो देश न चलो देश न चलो देश न चलो ਦੇਸ਼ ਨੂੰ ਚੱਲੋ ਦੇਸ਼ ਨੂੰ ਚੱਲੋ ਦੇਸ਼ ਨੂੰ ਚੱਲੋ ਦੇਸ਼ ਨੂੰ ਚੱਲੋ ਦੇਸ਼ ਮੰਗਤਾ ਹੈ ਕੁਰਬਾਨੀਆਂ ਦੇਸ਼ ਮੰਗਤਾ ਹੈ ਕੁਰਬਾਨੀਆਂ ਕਾਨੂੰ ਪਰਦੇਸਾਂ ਵਿੱਚ ਰੋਲੀਏ ਜਵਾਨੀਆਂ ਓਏ ਦੇਸ਼ ਨੂੰ ਚੱਲੋ देश न चलो देश न चलो देश न चलो अपने हाथों से हम लिखेंगे अपनी तकदीरें अपने हाथों से हम लिखेंगे अपनी तकदीरें हमें बदलनी होंगी इन हाथों की सभी लकीरें ओ चक ले बंदूका पैजा टूट के ओ हानियां देश न चलो देश न चलो देश न चलो
सुनो चलो